रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच सुधागडच्या राजकारणाची समीकरणे पलटून गेली आहेत. ऐन निवडणुकीत सुधागडात शिंदे शिवसेनेला मोठा हादरा बसलाय. उन्हेरे येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख आणि सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख हे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल झाले आहेत. या सर्व प्रवेशकर्त्यांचे भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील आणि प्रकाश देसाई यांनी पक्षात जोरदार स्वागत केले. सुधागड तालुक्यात पेणच्या ॲडव्होकेट निलिमा पाटील यांना जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष आणि नेतेगणांनी एकत्र येऊन केला होता. मात्र हा निर्धार काही क्षणांचा असल्याचं चित्र पाहायला मिळालं. रवींद्र देशमुख आणि मिलिंद देशमुख या बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाने पुन्हा एकदा सुधागड तालुक्यात भारतीय जनता पार्टीला संघटनात्मक दृष्ट्या बळकटी मिळाली आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पोषक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. सुधागडात भाजपचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार असून त्या दृष्टीने पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली आहे. आम्ही धैर्यशील दादा खासदार असतील किंवा रवीशेठ पाटील आमदार असतील, ह्या दोघांच्या ह्या सुधागड तालुक्यामध्ये विकास कामांच्या झपाट्यावर आम्ही सर्व मंडळी खुश होऊन आम्ही सर्वांनी विचार केला का सुधागडचा विकास करायचा असेल तर आपल्याला खासदार आणि आमदारांच्या विरुद्ध जाऊन नाही चालणार. इतर आमदार किंवा खासदार दुसऱ्या ह्याच्यात ते स्वतःच्या मतदारसंघातले बघतात, आपल्याला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण आपण जे आपले खासदार किंवा आमदार आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि प्रकाश भाऊ देसाई वगैरे सर्व आपले संगोडी आपल्याला सोडून गेले होते, तर आपण सर्वजण मिळून एकत्र काम त्यांच्यासमोर करूया आणि तालुक्याचा विकास करूया, याकरता हा प्रवेश आम्ही केलेला आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता बोलण्यात काय उपयोग नाही. जेव्हा आम्ही घडून दाखवू तेव्हा आमचा प्रवेश किंवा प्रकाश भाऊ आम्ही एकत्र काय करून दाखवू तालुक्यामध्ये, सर्वच्या सर्व सीट भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या लागतील. निवडणूक माझ्या दृष्टीने संपलेली आहे. एकतर्फी संपूर्ण काम झालेलं आहे. कारण दोन बलाढ्य शक्ती त्यांच्या असंख्य कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीची जी गरज होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांची जी गरज होती की त्यांच्या विकास काम करण्याच्या पद्धतीला किंवा समाजकारणामधल्या त्यांच्या भूमिकेला सार्थ न्याय देण्यासाठी जी जागा त्यांना पाहिजे होती ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेली आहे. मला खात्री आहे की ज्या वेळेला रवीशेठ देशमुख आणि मिलिंद देशमुख प्रवेश करतात त्यावेळेला भारतीय जनता पार्टी सुधागड तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या जवळजवळ 90% कॅप्चर करेल अशी परिस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण एकत्र होतात, मात्र मधल्या काळामध्ये आपली जी एकी होती ती तुटली होती. आता पुन्हा एकदा एकत्र आलेला आमचे डायलॉग चालू होते, आमचे घरचे संबंध चालू होते, आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत, आम्ही एकमेकाला भेटत होतो, या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. परंतु काही गोष्टी अशा होत्या की वरच्या नेत्यांच्या, शिंदे गटाच्या वरच्या नेत्याच्या माध्यमातून मला काही न्याय पाहिजे होता, मला मिळाला नाही, म्हणून मी लवकर बाजूला झालो. त्यानंतर या मंडळींनी देखील खूप प्रयत्न केला. सुधागड तालुक्याचा विकास करण्यासाठी पाहिजे ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय. खूप दिवसांनी भाऊ तुम्ही एकत्र सगळे एका गाडीत चाललात, कसा आनंद आहे? तुम्हाला जास्त आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही याचा आनंद घ्या आणि तुम्ही काहीतरी याच्यातून शिका की भाऊ एकत्र आल्यानंतर काय करू शकतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.